त्या रात्री आकाशात काळे ढग होते. जंगलात विचित्र शांतता पसरली होती. फक्त वाऱ्याने हलणाऱ्या झाडांचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येत होते. संदीपची ऑटो त्या सुनसान रस्त्यावरनं हळूहळू पुढे जात होती. श्रीवर्धन म्हणजे स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे श्रीवर्धन. मुंबईहून जवळच स्वर्ग अनुभवायचा असेल तर डोक्यात पहिलं नाव येतं, ते म्हणजे श्रीवर्धन. सुंदर समुद्रकिनारा, शांत वातावरण. पण या ठिकाणी काही अशीही ठिकाणं आहेत जिथे अदृश्य शक्ती आजही तितक्याच प्रबळ आहेत. अशीच एक कथा श्रीवर्धन परिसरात प्रसिद्ध आहे. श्रीवर्धनच्या घाटमाथ्यावर जंगल परिसरात या गोष्टी आता सामान्य झाल्या आहेत, कारण त्या तिथे नेहमी घडतच असतात. एकदा संदीप नावाचा रिक्षाचालक रात्री सुमारे 1 वाजता या परिसरात भाडं सोडून नवीन भाडं शोधत फिरत होता. तेव्हा या जंगलात दूरवर त्याला एक निर्जीव मानवी आकृती त्याला बोलावताना दिसली. संदीपला वाटलं की भाडं आहे तर जाऊन बघूया. तो व्यक्ती अचानक त्याच्या ऑटोच्या जवळ आला आणि शांत आवाजात म्हणाला, मला घरी सोडाल का? संदीपच्या ऑटोमध्ये तो मागे बसला आणि ऑटो सुरू झाली. ऑटो चालवत असताना ड्रायव्हर मिररमध्ये मागे बघतो तसेच संदीपने मागे पाहण्यासाठी ऑटोच्या आरशात नजर टाकली. पण काही क्षणांसाठी त्याला मागच्या सीटवर कोणीच दिसलं नाही. तो घाबरून मागे वळला आणि अचानक तो माणूस पुन्हा तिथे बसलेला दिसला. अवघ्या काही सेकंदात त्या व्यक्तीनं संदीपच्या खांद्यावरती हात ठेवला. अचानक संदीपच्या खांद्यावर ठेवलेला तो हात इतका थंड होता की जणू बर्फाचाच तुकडा ठेवला आहे. आणि तो म्हणाला, गाडी थांबवा. संदीपने लगेच गाडी थांबवली. तितक्यात तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलाच्या दिशेनं पळू लागला. संदीपही त्याच्या मागे पळाला. जंगलातून संदीपला रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. संदीप आणखी आत गेला. त्यानं पाहिलं की तिथे त्याच व्यक्तीचा मृतदेह पडलेला होता. अचानक रडण्याचा आवाज थांबला. घाबरून संदीप पळत पुन्हा आपल्या ऑटोकडे आला. पण भयानक गोष्ट अशी की त्या ऑटोमध्ये तेव्हाही तोच व्यक्ती त्याच ठिकाणी बसलेला होता. संदीप घाबरून ऑटो सुरू करतो. मागचा व्यक्ती त्याला पत्ता सांगत असतो. दरम्यान एक विचित्र गोष्ट त्याला दिसते. त्या ऑटोच्या शेजारून जाणाऱ्या प्रत्येक ऑटोमध्ये संदीपला तोच व्यक्ती दिसत असतो जो त्याच्या ऑटोमध्ये बसलेला असतो. संदीप घाबरत त्या व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत सोडतो. घर येताच तो व्यक्ती घराकडे धावत सुटतो. जणू अनेक वर्षांनंतर तो त्याच्या घरी पोचला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद संदीप पाहू शकत होता. पण दारापर्यंत पोचताच तो व्यक्ती अचानक हवेतच गायब झाला. संदीपनं त्या घराचे दार ठोठावले. आत एक म्हातारी बसलेली होती. ती दार उघडते. संदीपला घरात तो व्यक्ती कुठेच दिसत नाही, पण भिंतीवर त्या व्यक्तीचा फोटो टांगलेला असतो. संदीप घाबरून जातो. तेव्हा ती म्हातारी म्हणते, तो माझा मुलगा आहे. 20 वर्षांपूर्वी या घाटमाथा जंगलात त्याचा अपघात झाला. जखमी अवस्थेत तो सगळ्यांकडे मदत मागत होता, पण कुणी मदत केली नाही. शेवटी तो त्या जंगलातच मरण पावला. बाळा, तू एकटा नाहीस. गेल्या 20 वर्षांपासून अनेक प्रवासी आणि ऑटोवाले आमच्या घरी येतात. तो आजही तिथेच भटकतो. हे ऐकून संदीप आपल्या घरी परतण्यासाठी ऑटोकडे वळतो. पण ऑटोमध्ये पाहून त्याची बोबडीच वळते. आत त्या म्हातारीचा मुलगा पुन्हा शांतपणे बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी गावातील लोक सांगतात, त्या रात्री संदीपची ऑटो कार्ले घाटात अपघातात सापडली होती. यातून आपल्याला काय शिकवण मिळते? कधीकधी आपल्या आयुष्यात एखादा माणूस फक्त थोडी मदत मागत असतो, पण आपण घाईत, भीतीने किंवा स्वार्थामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. या कथेतील त्या मुलालाही अपघातानंतर फक्त मदतीची गरज होती, पण कुणी मदत केली नाही आणि शेवटी त्याचा जीव गेला. माणुसकी हीच सर्वात मोठी शक्ती आहे हे आपण कधीकधी विसरून जातो. म्हणून अगोदर नेहमी प्रत्येकाला मदत करा. आज एखाद्याला केली मदत तर उद्या कदाचित कोणीतरी आपल्यालाही वाचवू शकतो. म्हणूनच अडचणीत असलेल्या माणसाला कधीही एकटं सोडू नका, कारण कधीकधी आपली छोटीशी मदत एखाद्याचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकते. आता आणखी अशीच एक सत्य घटना पाहूया. महाबळेश्वर जवळचा डोंगराळ रस्ता. पावसाळ्याची रात्र होती. आकाशात विजा चमकत होत्या आणि रस्त्यावरती दाट धुकं पसरलं होतं.
त्या रात्री रमेश नावाचा टॅक्सी ड्रायव्हर प्रवाशांना सोडून शहराकडे परतत होता. घड्याळात रात्रीचे 12:15 झाले होते. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा उभा दिसला. मुलगा पूर्ण भिजलेला, थरथरत होता. रमेशने लगेच गाडी थांबवली. बाळा, इतक्या रात्री इथे काय करतोयस? तो विचारतो. मुलगा हळू आवाजात म्हणाला, काका, मला माझ्या आईकडे घरी सोडाल का? रमेशला त्या मुलाची दया आली. त्यानं त्याला गाडीत बसवलं. गाडी चालू झाली. थोड्या वेळाने रमेशने आरशातून मागे पाहिले. मुलगा शांत बसला होता. काही वेळानं मुलगा म्हणाला, काका, लवकर चला, आई वाट पाहते. रमेशने गाडीचा वेग वाढवला. रस्त्यावर धुके खूपच होते. विजांचा कडकडाट होत होता. काही मिनिटांनी मुलाने एका जुन्या घराकडे बोट दाखवलं. हेच माझं घर. रमेशने गाडी थांबवली. मुलगा गाडीतून उतरला आणि धावत घराकडे गेला. पण दाराजवळ पोचताच तो अचानक गायब झाला. रमेश थरकापला. तो घाबरत घराचे दार ठोठावतो. दार उघडायला एक वृद्ध स्त्री येते. रमेश तिला सगळं सांगतो. ती स्त्री शांतपणे घरातील भिंतीवरचा एक फोटो दाखवते. फोटो पाहताच रमेशच्या अंगावरती काटा येतो. त्या फोटोमध्ये तोच मुलगा होता. वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, तो माझा मुलगा आहे. 5 वर्षांपूर्वी या रस्त्यावरती अपघात झाला. तो शाळेतून घरी येत होता. मदतीसाठी खूप ओरडत होता, पण कुणीच थांबलं नाही. ती रडत म्हणाली, तो अजूनही या रस्त्यावरती कोणीतरी मदत करेल म्हणून वाट पाहतो. हे ऐकून रमेशच्या डोळ्यातही पाणी येतं. तो परत गाडीकडे जातो. गाडी सुरू करताच त्याची नजर मागच्या सीटवरती पडते. तिथे ओले छोटे पायांचे ठसे दिसत होते आणि सीटवरती एक छोटासा कागद पडलेला होता. त्या कागदावरती लिहिले होते, काका, मला घरी सोडल्याबद्दल धन्यवाद.